तर आता आपण काय पाहिलं होतं, 6वं गुणस्थान पाहिलं होतं प्रमत्त विरत. आता काय बघायचं आहे, अप्रमत्त विरत 7वं गुणस्थान है ना. तर ह्यामध्ये सांगितलं अप्रमत्त आणि काय आहे विरत असे शब्द आहे. अप्रमत्त म्हणजे काय सांगितलं, संज्वलन आणि नवनौकशाय ह्यांचा मंद उदय आहे, कळलं का नाही, निमित्ताच्या अपेक्षेने, म्हणून ते काय झाले आहेत अप्रमत्त. ठीक आहे ना. आणि पुढे सांगितले विरत शब्द काय आला, 3 कषाय चौकडींचा काय आहे अनुदय आहे, म्हणून काय सांगितलं विरत शब्द आलेला आहे, है ना. सोपं आहे, म्हणजे ॲक्च्युली झालेलं पण आहे, तसं वेगळं काही नाही आहे त्यामध्ये. परिणाम कसे सांगितले, प्रमादाचा काय सांगितला अभाव आहे, आणि इथं कसे सांगितलं म्हणून अप्रमत्त शब्द पडलेला आहे, आणि सकल संयमयुक्त मुनिराज आहेत म्हणून विरत शब्द पडलेला आहे. 28 मूलगुण शीलाचे सगळे भेद वगैरे पालन करतायत, कळलं का नाही, म्हणून विरत हा शब्द आलेला आहे. मग आता तिथं सांगितलं काय आहे की अप्रमत्त विरत आहे का नाही, कळलं का नाही. प्रमत्त विरतमध्ये काय होतं तीव्र, हां बरोबर, कळलं का नाही, हे विसरता कामा नये. आणि अप्रमत्तमध्ये मंद उदय. मग अप्रमत्त जो शब्द दिसतो आहे, हा अप्रमत्त शब्द जो आहे तो कुठला दीपक आहे, अप्रमत्त शब्द अंत्यदीपक आहे का आदिदीपक आहे, आदिदीपक, कारण इथून पुढचे सगळे गुणस्थानं कुठले आहेत अप्रमत्त आहेत, कळलं का नाही. हां इथून सगळी पुढची सगळी गुणस्थानं अप्रमत्त, त्यामुळे आदिदीपक आला आहे ना. आणि विरत शब्द काय आहे, हा विरत शब्द कळलं का नाही. हां मागं आपण झालं का नाही, 6व्यामध्ये पण आलेला आहे सकाळ संयमाच्या अपेक्षेने, एकदेश संयमाच्या अपेक्षेने, 5व्यामध्ये पण विरत शब्द आलेला आहे, कळलं. आणि पुढचे पण सगळे कसे आहेत विरतच आहेत ना, त्यामुळं काय आला मध्यदीपक. सोपं आहे ना. पुढं जाऊ, हां ना, सांगा नाही कळलं तर बरं का. आता आपण काय बघितलं होतं, जर आपल्याला पुढं पुस्तक असेल तर आहे ना, 7 नंबरचं पानामध्ये तिथं बघितले होते गुणस्थानामध्ये भाव, आठवत आहे का, गुणस्थानामध्ये भाव आठवतात का, नाही म्हणजे नाही तर मग मला ते प्रकरण आता ते काढत बसलो तर मग माझी गंमत होईल. 65 हां 7 नंबर पानावर आहे. आपण ते सगळ्यांना कुठं काय माहिती हां. हे आपण भाव बघितले, आठवत आहे का सगळ्यांना. गुणस्थानामध्ये भाव आठवतात का, दर्शन मोहण्याच्या अपेक्षेने, चारित्र मोहण्याच्या अपेक्षेने भरपूर घटवलेलं आहे, 3-4 दिवस घटवले ते, कळलं. मग ह्यामध्ये 4थ्या गुणस्थानामध्ये एक क्षायक्षमिक भाव, 5व्यामध्ये पण क्षायक्षमिक, 6व्या-7व्यामध्ये पण क्षायक्षमिक भाव असं म्हणलं होतं का नाही. त्याचा चार्ट तरी तिथं खाली केलेला आहे, ठीक आहे ना, हे समजलं. आता तो चार्ट दाखवतो खालचा. 65 पहा. तर हा इधर सगळा क्षयक्षम घटवलेला आहे. जिन गुणस्थानों में क्षयक्षमिक भाव पाए जाते हैं उनका विस्तार, ह्याचं एक्सप्लेनेशन केलं आहे. नुसतं क्षयक्षमिक भाव म्हणला, परंतु क्षयक्षमाची व्याख्या लक्षात आहे ना. क्षयक्षमाची व्याख्या, क्षयक्षमाची व्याख्या कळलं का नाही. काय वर्तमान समयातील सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय आहे ना. त्यानंतर सत्तेमध्ये असलेल्या सर्व घाती स्पर्धकांचा सदवस्थारूप उपशम आहे ना. आणि वर्तमान समयातील देशघाती स्पर्धकाचा उदय आहे ना. हे लक्षात ठेवावं सांगितलं होतं का नाही. आता आलं बघा आहे ना. हे येणारच आहे, वारंवार येणार. त्यामुळे डोळे बंद करून सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे, स्वप्नात पण यायला पाहिजे. कळलं नाही. क्षयक्षम म्हणजे काय एवढं पक्क करायचं आहे. स्वप्नामध्ये आपलं नाव विसरतोय का सांगा बरं. काय विचारतोय, स्वप्नामध्ये सुद्धा आपलं नाव विसरतोय का. हां
मग तसं सांगितलं तसं क्षयोक्षम विसरायचं नाही, एवढं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर मग पुढं पॉईंट्स केले आहे ना. तर मग पुढं सांगितलं काय आहे की अशा प्रकारे आता हेच आपण इथं घडवणार आहोत. काय हे सर्व घाती स्पर्धकांचा वर्तमानामधल्या काय सांगितलं उदयाभावी आणि आगामी जे आहे त्यांचा सदवस्था रूप म्हणलं ना आपण. हां, आगामी भविष्यकालीन कळलं का नाही, त्याला सत्तेमध्ये आहेत ते बरोबर. आणि पुढं देशघाती स्पर्धकांचा उदय हेच क्षयोक्षम घडवणार बरोबर. आणि अन्य प्रकृतींचा पण तेव्हा उदय आहे, त्यामुळे त्या बाकीच्या गुणस्थानं होत आहेत. असं नाही की फक्त ह्याचाच उदय असं नाही आहे. कळलं का. जसं उदाहरण बघा, आता गुणस्थान कुठलं आहे तर सांगितलं तिसरं बरोबर. मग तिसऱ्या गुणस्थानामध्ये सांगितलं मिथ्यात्वच्या सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी कळलं का नाही सदवस्था रूप. मी तर सगळं वाचत बसत नाही, तुम्हाला समजतंय ना आहे ना. आणि काय सांगितलं सम्यक मिथ्यात्वाचा काय सांगितला उदय. क्षयोक्षम झाला का नाही, समजलं का नाही है ना, कळतंय का नाही. क्षयोक्षम कसं झालेलं आहे सर्व घाती, त्याचा काय आहे. मग सर्व घाती आपण नुसतं नाव दिलं, पण कुठली सर्व घाती आहे. मिथ्यात्व सर्व घाती आहे का नाही. हां, मग त्या मिथ्यात्वाचा वर्तमानामध्ये उदयाभावी क्षय कळते का नाही. हां, आगामीमधल्यांचा सद्वस्था रूप उपशम. आणि तिसरं गुणस्थान आहे त्यामुळं सम्यक मिथ्यात्वाचा काय आहे तिथं उदय आहे की नाही. हां, तर अशा प्रकारे सांगितलं काय आहे. मग हे काय झालं क्षयोक्षम झाला. मग सम्यक मिथ्यात्वाची प्रकृती आहे ती कशी सांगितली जात्यंतर सर्व घाती बनली का नाही. म्हणजे काय जात्यंतर म्हणजे काय वेगळ्याच जातीची, जाती अंतर कळलं का नाही, म्हणजे वेगळ्याच जातीची आहे. अशा प्रकारे सांगितलं काय आहे की हे घटवलं इथं तिसऱ्या गुणस्थानामध्ये क्षयोक्षम. पॉईंट समजला आहे ना. आता म्हणा तिथं काय क्षयोक्षम घटवला नव्हता आहे ना, तर ते दर्शन होण्याच्या अपेक्षेने चाललं होतं कळलं. इथं आपण नॉर्मल सांगायला आहे. ठीक आहे. आणि तिसऱ्या गुणस्थानामध्ये अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण संज्वलन ह्या तिघांचा काय आहे उदय आहे. कळलं है ना. अशा प्रकारे हे तिसऱ्या गुणस्थानामध्ये क्षयोक्षम आहे ना. आपल्याला नुसतं हे दिसतंय, पण जर विचारलं सांगा बरं तिसऱ्या गुणस्थानात क्षयोक्षम कसा घटित होतो. नुसतं शब्दाला शब्द वाचायचे नाहीत कळलं का नाही. नुसते शब्दाला शब्द जर वाचला ना तर काय उपयोग नाही. तुम्हाला त्याचा भाव भाषण व्हायला पाहिजे, त्याचं चित्र क्लिअर व्हायला पाहिजे, जेणेकरून परत कधीच विसरत जात नसतं. जर नीट समजलं तर विसरत नसतं. पण तुम्ही नुसते शब्द वाचताय हां वर्तमान मिथ्यात्व असं नुसतं वाचून काय होणार नाही. नीट समजायला लागेल. कळलं ना. ओके, पुढे जातो. चौथा गुणस्थान. चौथ्या गुणस्थानामध्ये सांगितलं काय आता कुठलं क्षयोक्षम सम्यक तो कुठलं सम्यक तो घटवायचं आपल्याला. हां, औपशमिक शाहीक सम्यक तो नाही घटवत आपण. कुठलं घटवतोय हां, त्याशिवाय क्षयोक्षम कसं घटित होणार. हां, मग पुढं सांगितलं मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी चार ह्या सहा प्रकृतींचा काय येणार उदयाभावी क्षय आणि सदवस्थारूप उपशम. समजत भाव वाचून होते का हे न बघता सुद्धा यायला पाहिजे ॲक्च्युली, एवढं पक्का आता आहे ना. आणि कशाचा उदय असणार कुठली देशघाती प्रकृती आहे सम्यक प्रकृती. सर सम्यक प्रकृतीचा काय आला उदय आला देशघाती. आणि बाकीचे सांगितलं अप्रत्याख्यान प्रत्याख्यान संजीवलन ह्यांचा तर उदय आहेच बरोबर. अशा प्रकारे चौथ्या गुणस्थानामध्ये क्षयोक्षम घटवलं. कळत नसेल तर सांगा बरं का आत्ताच है ना. कळत लक्षात येते ना काय पहिल्या गुणस्थानापासून तिसरं गुणस्थान. सोपी गोष्ट डोळे बंद करून सुद्धा सांगता यायला पाहिजे है ना. असा प्रयत्नच करायचा की बाबा तिसरं गुणस्थान ज्यांना जमत तरी तिथं वाचा.
पण न बघता सुद्धा सांगतात की तिसऱ्या गुणस्थाना आपल्याला क्षय म्हणजे काय घटवायचं आहे? क्षय, त्याचाच उपशम असणार आणि उदय. ज्याचा क्षय त्याचाच उपशम असणार आहे आणि फक्त उदय. कळते का? एवढं घटवायचं आहे. मग तिसरं गुणस्थान डोक्या पुढे ठेवा. तिसऱ्या गुणस्थानामध्ये उदय कशाचं असणार? उदय. म्हणून तिथं बघू नका म्हणतोय. उदय कशाचा आहे? सम्यक मिथ्यात्वाचं. सम्यक मिथ्यात्वामध्ये तिसरं गुणस्थान होतं का नाही? मिश्र प्रकृतीचं उदय आल्यामुळं तिसरं गुणस्थान होतंय का नाही? हां, मग त्याचा उदय. मग आता काय घटवायचं? इकडे क्षय कोणाचं असणार? सर्वघाती कोण? मिथ्यात्व. कळलं? मग सम्यक प्रकृती का घेतली नाही? कारण सम्यक प्रकृती कशी आहे? देशघाती आहे. कळलं नाही? त्याची इथं चर्चा नाही. अक्षयक्षम घटवताना आपण काय घटवतोय? सर्वघातीचं सांगितलं का नाही? शब्द घटवला का नाही? सर्वघातींचा उदयाभावी क्षय, सर्वघातीचा उपशम आणि देशघातीचा हेच घटवतोय का नाही? सो इथं काय येणार? क्षयक्षमामध्ये मिथ्यात्वाचा काय आला? उदयाभावी क्षय आणि सद्वस्थारूप आणि सम्यक मिथ्यात्वाचा उदय. कळलं का नाही? हां, अशा प्रकारे सांगितलं काय? तिसरं गुणस्थान झालं. आता गुणस्थान कुठलं? चौथं. चौथ्यामध्ये पण काय? तेच काय आहे असणार आहे? मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी 4. ह्यांचा काय येणार? क्षय आणि उपशम. उदय कशाचा येणार? कारण आपण क्षयक्षम सम्यक तो घटवतोय. कळलं का नाही? त्यामुळे सम्यक प्रकृतीचा उदय असणार. मग बाकीच्यांचा पण उदय आहेच. अप्रत्याख्यानावर प्रत्याख्यानावर संज्ञा. ठीक आहे. इम्पॉर्टंट हे काय राखा, काय टच केलं नाही तरी घसरलं. कळलं? आता गुणस्थान कुठलं? हां, मग पाचव्यामध्ये त्यांनी सांगितलं काय आहे? तर सांगितलं काय? वास्तविक पाचव्याचा उदय. उदय कशाचा असणार हो? हां, प्रत्याख्यानावरांचा. मग प्रत्याख्यानावरणामधले जे देशघाती स्पर्धक आहे, कळलं का नाही? म्हणून त्यांचा अनंतवा भाग सांगितलं, त्यांचा उदय आहे ना. आणि काय सांगितले? जे सर्वघाती स्पर्धक आहेत प्रत्याख्यानावरांचे, जे अनंत बहुभाग आहेत. कळलं का नाही? हां, आणि अप्रत्याख्यानावरण आणि अनंतानुबंधी ह्यांचा काय सांगितला? उपशम आणि क्षय. ह्यांचा क्षय आणि उपशम. समजलं का नाही? क्षय म्हणजे आता मी सांगत बसत नाही. उदयाभावी क्षय आहे ना, उपशम म्हणजे सद्वस्थारूप उपशम, वर्तमान समय, आगामी समय, हे आता नाही सांगत बसत. हे तुमचं तुम्ही काय करायचं आहे? आता पक्क झालं असं धरून जाणार. कारण एवढे दिवस क्षयक्षम तुम्हाला घडवलेलं आहे. मी शॉर्टमध्ये शब्द वापरतो आहे. कळलं का? हां, लक्षात आलं का नाही? आता मला प्रत्याख्यानावरून इकडं कसं काय घेतलं? कारण प्रत्याख्यानावरून प्रकृती कशी आहे? सर्वघातीच आहे का नाही? प्रकृती प्रत्याख्यानावरचा उदय आला तर आपल्याला देश संयमसुद्धा होऊ देत नाही. बरोबर का नाही? सर्वघाती आहे का नाही? हां, मग प्रत्याख्यानावरचा उदय जर आला, कळलं का, तर मग पाचवं गुणस्थान कसं व्हायचं? कळलं ना? म्हणून प्रत्याख्यानावरणाचा काय सांगितला? जे देशघातीचा उदय आहे, देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. म्हणून मागं सांगितलं होतं काय? सर्वघाती प्रकृती, त्याच्यामध्ये 2 भेद होतात. सर्वघाती प्रकृतीमध्ये देशघाती स्पर्धक आणि सर्वघाती स्पर्धक. कळलं? आणि जर सर्वघातीचा उदय आला, कामच होऊ देत नाही. कळलं का नाही? म्हणून प्रत्याख्यानामधल्या देशघातींचा काय आलेला आहे? हां, अनंतवा भाग त्यांनी तिथे द्रव्य सांगितलं आहे, पण देशघातींचा उदय आला आहे. कळलं? सर्वघातींचा क्षय आणि उपशम झालेला आहे. कळलं? प्रत्याख्यानामधल्या. ओके. आणि अप्रत्याख्यानावर अनंत अनुबंधी ह्यांचा तर काय आहे? उपशम क्षय तर आहेच आहे. बरोबर.
आणि त्याबरोबर संज्वलनचा काय आहे इथं उदय पण आहेच. क्षयक्षम समजलं का? 5व्या गुणस्थानातलं क्षयक्षम. पॉईंट समजताय ना? का अवघड जात आहे? हा ना, मला माहिती होतं जरा थोडं विशेष आहे हा ना, परंतु प्रयत्न करा समजून घ्यायचा. नाही समजलं उद्याच्याला परत सांगतो. गुणस्थान कुठलं? 6वं. आता 6व्या गुणस्थानामध्ये पण काय असणार? काय तर ते सांगितलं संज्वलन जे आहे ना, संज्वलन काय करते सांगा बरं. संज्वलनचा उदय काय करतोय? बरोबर का नाही? हां, मग त्यापैकी संज्वलनचा आणि नो कशा आहे ह्यांचा इथं काय आहे? तीव्र काय आहे? उदय. आणि जो संज्वलनमधले जे सर्व घाती आहेत त्यांचं काय आहे सांगितलं? बरोबर कळलं का? प्रत्याख्यान अप्रत्याख्यान अनंत अनुबंधी ह्यांचा पण क्षय आणि उपशम आहे है ना. अशा प्रकारे 6व्या गुणस्थानामध्ये क्षयक्षम. आणि 7व्या गुणस्थानामध्ये पण सेम तीच गोष्ट आहे, फक्त काय झाला इथं संज्वलन आणि नो कशा यांचा काय झाला? मंद उदयाला. कळलं? क्षयक्षम समजलं का? हां, नाहीतरी उद्याला आपण सांगू, काय टेन्शन घेऊ नका है ना. भले नाही एवढं झालं तरी पण क्षयक्षमची व्याख्या पहिल्यांदा पक्की करा. म्हणून वारंवार सांगतोय की क्षयक्षमची व्याख्या पक्की नसेल तर खूप अवघड आहे, खूपच अवघड. कारण तो म्हणजे काय आहे? मेन बेसिक आहे. कळलं का नाही? स्वयंपाक शिकायचं म्हणल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला कळलं पाहिजे मीठ म्हणजे काय. तसं कर्णानुयोग जर पुढं शिकायचं असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे क्षयक्षम म्हणजे काय. एवढं महत्त्वाचं आहे. ते मीठ कमी पण नाही झालं पाहिजे आणि जास्त पण नाही झालं पाहिजे. तसं क्षयक्षम बरोबर समजून घेतला पाहिजे. ना इधर का ना उधर का, कोची नाही करणार. कळलं का? कमी थोडं समजलं ते पण चालणार नाही, आणि काहीतरी विपरीत समजून घेतलं, अधिक समजलं म्हणजे विपरीत समजून घेतलं तर ते बी चालणार नाही. आहे का नाही? बरोबर समजून घ्यायला लागलं क्षयक्षम. म्हणून मागं आठवते का किती वेळा घडवलेलं आहे. जर मागचे सगळे क्लास तुम्ही अटेंड केले असतील तर त्यामुळे कळेल तुम्हाला क्षयक्षम एवढा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. आता हे सोपं आहे हां, आता काय टेन्शन नाही है ना. काय आता अप्रमत्त विरत त्याचे कुठले सांगितले? 7व्या गुणस्थानाचे 2 भेद सांगितले. कुठले 2 भेद? स्वस्थान अप्रमत्त आणि साती. हे खूप सोपं आहे. काय म्हणजे काही टेन्शन घ्यायचं कारण नाही है ना. मग स्वस्थान हां, त्याला दुसरा शब्द वापरला आहे निरतिशय हां. मग स्वस्थान म्हणजे कोण सांगितलं? श्रेणी चढण्याच्या सन्मुख नाहीत. ते काय करतात? समजलं आहे ना. 6वं 7वं 6वं 7वं 6वं 7वं असं काय करत आहेत? झुलतात. कळलं का ना? तळ्यात मळ्यात आहे का नाही, असं चालू आहे. आम्हा सांगत ते नाही हां, म्हणजे लक्षात राहा. हे स्वस्थान अप्रमत्त, स्वस्थान 7व्या गुणस्थानावरती. बरोबर. आणि दुसरे कुठले सांगितले? सातिशय अप्रमत्त. हे काय करतायत? उपशम किंवा श्रेणी चढण्याच्या सन्मुख आहेत. सन्मुख आहेत म्हणजे आता चढणारच आहेत असे ते 7व्या गुणस्थानावरती. कळलं है ना. श्रेणी म्हणजे पुढचं है ना, उपशम श्रेणी अथवा शापक श्रेणी पुढची 8व्या 9व्या 10व्या जाण्यासाठी घटवलं की आपण. ते पण दिले श्रेणी म्हणजे काय ते पुढं घटवतो. थांबा अगोदर हे मला सांगायचं आहे. स्वस्थान समजलं? स्वस्थान म्हणजे जे मुनिराज हां विकल्प निर्विकल्प विकल्प असं चालू आहे का नाही, ते 6वं 7वं. आणि सातिशयमध्ये आता पूर्ण निर्विकल्प झालेत आणि आता काय करणार आहेत? श्रेणी आरूढ होणार आहेत, पुढच्या गुणस्थानामध्ये जाणार आहेत. बरोबर कळलं का नाही? हां, मग आता तिथं सांगितलं काय आहे की पंचम काळामध्ये जे आहे ते स्वस्थान अप्रमत्त होऊ शकतात असं करायला लागली ती. परंतु सातिशय अप्रमत्त नाही.
कळलं का नाही? उपशम श्रेणी क्षपक श्रेणी कोणीही चढणार, कुठलेही मुनिराज चढणार नाहीत. मोक्ष आहे का पंचमकाळात? मग क्षपक श्रेणी कसं चढणार? कळलं का नाही? है ना. आणि उपशम श्रेणी पण नाही. हां विदेश क्षेत्र पण आपलं इथं चाललं ना भरत क्षेत्रात. हां कंटिन्युअस. तर मग अशा प्रकारे तिथं सांगितलं काय, स्वस्थानवाले पंचम काळामध्ये हे आहेत, परंतु सातिशयवाले सापडणार नाहीत. समजलं? सातिशय अप्रमत्तवाले एक प्रश्न विचारतो बरं का, नीट लक्ष द्या. आहे ना. फक्त हात वर करायचा, मला फक्त हात वर करायचा बरं का, अजिबात फोडायचं नाही उत्तर. मला फक्त बघायचं आहे की कोण किती जरा थोडं हुशार आहे ना. सातिशय अप्रमत्तवाले मुनिराजांचं शेवटचे मुनिराजांचं नाव सांगायचं. सातिशय अप्रमत्त झालेले ह्या काळातले शेवटचे मुनिराज कोण होऊन गेले, त्या मुनिराजांचं नाव सांगा. हात वर करायचा, फोडायचं नाही, अजिबात नाही. हात फक्त वर करायचा. एक, तुमचा हात वर आहे का? दोन, काय विजू काकी माहिती आहे का नाही? हात वर करायचा. तीन, सुनीता काकी सांगावर नाही. हां बरोबर. टाळ्या वाजवा जरा, जरा डोक्याचा. अंतिम केवली कोण होऊन गेले? म्हणजे केवली झाले तेच तर श्रेणी चढले. काय राव एवढं डोकं नाही, म्हणून म्हणलं थोडा प्रश्न फिरवला तर कसं होतंय. समजतंय का नाही? थोडं डोकं लावा. अंतिम जे केवळ मोक्षाला कोण गेले शेवटी? मग श्रेणी कोण चढले? त्या पुढं कोण चढलं का श्रेणी? नाहीच. हां हां बाजारात गेले. बाजारात मथुरेच्या बाजारामधून गेलेत. बाजार होता ना. हो येते बाजार. मग एवढ्या गोंधळात सुद्धा होतंय, कळलं नाही? त्यामुळे लय टेन्शन घ्यायचं नाही. लोक म्हणतात का नाही होत नाही ध्यान, आहे का नाही? हां काय म्हणताय? मोक्षाला गेलं नाही म्हणजे बाजार केवळ ज्ञान झाले त्याने. तिथं मोक्षाला दुसरीकडनं गेलं म्हणजे ती जागा वेगळी आहे. केवळ ज्ञान बाजारामध्ये झालेलं आहे, मोक्षाला जे गेले ते हां ती जागा वेगळी. कळलं का? ठीक आहे ना. परत त्यांची दिविधनी पण निघाली ना. मथुरेच्या बाजारामध्ये केवळ ज्ञान झालंय, मोक्षाला नाही गेले. मोक्षाला गेलेत पण बाहेर आहे, बाजारात नाही मोक्षाला गेले. हां त्या उद्यान बनवलं आपण वगैरे. चला ठीक आहे, समजलं का? पॉईंट क्लिअर झाला का? है ना. लक्षात आलं? तर स्वस्थान अप्रमत्त जे आहेत ते ह्या पंचम काळामध्ये होत आहेत. मग जे जे होऊन गेलेत कुंदाचार्य आदी वरे ते सगळे कोण होते? स्वस्थान अप्रमत्त. समजलं का नाही? आहे ना. आणि सातिशय अप्रमत्त पंचम काळामध्ये नाहीत. म्हणजे पंचम काळातच झाले जंबूस्वामी, पण पंचम काळाचा शेवट कोण म्हणतोय? सुरुवातीला. कळलं? पंचम काळाच्या सुरुवातीला झाली. हां कळलं का नाही? चतुर्थ काळ नुकताच संपला होता आणि पंचम काळाच्या स्टार्टिंगला झालेत. ठीक आहे. अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे, हे अंतिम झाले सातिशय. कळलं? आता पुढं श्रेणी एवढं घेतो आणि थांबा. श्रेणी जी आहे ते सांगितलं काय आहे? श्रेणी कशाला म्हणायचं? चारित्र मोहनियाच्या 21 प्रकृतींचा उपशम निक्षय करण्यामध्ये निमित्त असे वृद्धिंगत वितराग परिणाम. कळलं? चारित्र मोहण्याचे एकूण भेद किती? एकूण किती? 25. प्रश्न काय विचारतो ना, नीट लक्ष द्या सांगतोय, परीक्षेत तर लय चुकणार तुम्ही. प्रश्न काय विचारलाय? मी मोहनिया म्हणला असता तर 28. मी प्रश्न काय विचारलाय? आवाज येत नाही का माझा मागं? हां म्हणजे विचारतोय, कन्फर्म करून घेतोय. तर चारित्र मोहनिया म्हणल्यानंतर किती येणार?
25. नेहमी सवय लावा. प्रश्न काय विचारतो, काय बोलतो ते कळलं. तर मग चारित्र्य मोहण्याच्या 25 पैकी किती 21. मग 4 कुठल्या सुटल्या कळलं नाही. कारण आनंदानुबंधी 4 आणि मिथ्यात्व घेऊन काय होत नाही, श्रेणी आरूढ होऊ शकत नाही. सातिशय अप्रमत्त होऊ शकत नाही. त्यांची सत्ता पूर्ण काय करा ते गायबच व्हायला पाहिजे, अभाव झाला पाहिजे. बरोबर. अशा प्रकारे तिथं सांगितलं काय की चारित्र्य मोहण्याच्या राहिलेल्या 21 समजतं ना. अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संज्वलन, 9 कशा आहे 12 9 21 कळते का. मग ह्या 21 प्रकृतींचा जिथं उपशमाची स्टेप सुरू झाल्या आणि ह्या 21 त्या उपशम श्रेणी कळलं का नाही. त्या उपशम श्रेणीला द्वितीयोपशम सम्यक्त्व म्हणतात. कळलं आहे ना. आणि ह्या 21 प्रकृतींचा क्षय करायची प्रोसेस जिथं सुरू झाली ती कुठली शपक श्रेणी. कळलं ना. उपशम श्रेणी क्षपक श्रेणी आहे ना. 21 प्रकृतींचा उपशम करायची प्रोसेस सुरू झाली आहे ना. ती सगळी उपशम श्रेणी. आणि मग ते घटवलेलं उपशम श्रेणी म्हणजे 21 प्रकृतींचा उपशम आहे ना. आणि क्षपक श्रेणी म्हणजे 21 प्रकृतींचा क्षय. गुणस्थान कुठले कुठले क्षपक श्रेणीमध्ये कळालं आहे ना. पॉईंट समजला का नाही. हे घटवलं आहे आपण आहे ना. जर कळत नसेल लक्षात येत नसेल तर विचारा आहे ना. आणि काय आता त्याचा इथं नको, त्याचा काय आता नको, त्याचा काही तर संबंध नाही. मोहण्याचं विचारा, मोहण्याचं काय असेल तर सांगा. कर्मकांडचे सांगू. हां ठीक आहे. अजून काय आहे का कळलं का काय. हां ह्या 21 प्रकृतींचा काय केलेला आहे उपशम करत चाललेला आहे. पूर्ण होणार कधी 11व्यात. बाकीच्या प्रोसेसमध्ये येत आहेत आहे ना. आणि 21 प्रकृतींचा क्षय होणार कधी 12च्या पहिल्या समयात किंवा 10व्याच्या शेवटच्या समयात. कळलं का नाही. शेवटचा समय म्हणजे 12व्याचा काय येणार तो पहिला समय. लक्षात येते का नाही आहे ना. तर ते सांगितलं. मग हे सांगितलं काय आहे ही तर प्रोसेस चालली आहे क्षपक श्रेणीवर क्षपना करायची आहे ना. ते पण घटवलेलं आहे आपण उदयानुदयाच्यामध्ये. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे हे पक्क झालं ना. आणि ही जी आहे उपशम श्रेणी आहे त्यालाच काय म्हणलेलं आहे द्वितीयोपशम. कळलं का नाही. द्वितीयोपशम साम्यक्त्व इथं आहे. कळलं का. 21 प्रकृती आणि जिथं काय सांगितलं अनंत अनुबंधी आणि मिथ्यात्व ह्यांचं उपशम होतं आहे तिथं काय आहे प्रथम उपशम. समजलं आहे ना. अशा प्रकारे हे सगळी आपण चर्चा पाहिली. ठीक आहे. आता उद्याच्याला ठीक आहे हे थोडंसं बघू आपण उद्याच्याला नाही होऊन जाईल सोपं आहे ना. स्वस्थान अप्रमत्तांची काय विशेषता सांगितली. संपूर्ण व्यक्त आणि अव्यक्त प्रमाद काय झालेला आहे 7व्या गुणस्थानामध्ये. प्रमाद राहिलं आहे का सगळा व्यक्त अव्यक्त नष्ट झालेला आहे. सम्यक ज्ञानी आहेत धर्मध्यानामध्ये लीन आहेत. 5 महाव्रत 28 मूलगुण आणि शीलाने युक्त आहेत. परंतु कसे आहेत अनुपशामक आणि अक्षपक आहेत. स्वस्थान अप्रमत्तवाले. कळलं का नाही. उपशामक किंवा क्षपक नाही आहेत ना. कळलं. शब्द समजतंय ना. अनुपशामक आणि अक्षपक आहे. आणि ते श्रेणी आरूढ हो सन्मुख नाहीत ना. ते 6वा 7वा करत बसलेत. आता जे 7व्यातनं 8व्यात जाणार आहेत ते कोण असे सातिशय अप्रमत्तवाले 7व्या गुणस्थानवरती काय. तर त्यांचं सांगितलं काय आहे चारित्र्य मोहण्याचा 21 प्रकृतींचा काय करतात उपशम किंवा क्षय करण्याच्या सन्मुख आहेत. आणि श्रेणी के 3 कर्णों में से प्रथम अधप्रवृत्त करण दशा. 3 करण करतात ना आता है ना. 3 करणपैकी पहिलं करण कुठलं अधक करण, दुसरं अपूर्व करण, तिसरं
कळलं का? म्हणजे अधःकरण होतं ते सातिशय अप्रमत्तमध्ये होतं. आता करण आलं आहे बरं का सांगतोय, आहे ना. त्यामुळं उद्यापासून सगळी कर्णाची चर्चा स्टार्ट. कळलं? झालेलं आहे तुमचं, घटवलं आहे भरपूर. आठवत आहे ना? हां तुम्हाला हां अनुकृष्टी रचना बरोबर. तर त्यापैकी सांगितलं काय, मग त्यापैकी जे पहिलं आता ज्यांना कळलं नसेल त्यांनी मात्र काय करा, उद्यापासून बरोबर वेळेत या. कळलं का नाही? तर हे 3 करण पक्के होतील. कळलं का? थोडं कठीण जरी असलं तरी सुद्धा होऊन जाईल. ठीक आहे. ओम. थांबूया.